नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एस्पायरंट विजन अकॅडमी नाशिकमध्ये। 2025 चे नोबेल प्राइज जे आहेत ते घोषित करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या लोकांना हा अवॉर्ड दिला जातो दरवर्षी, आणि दरवर्षी हा अवॉर्ड जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्येच दिला जातो। सो या वर्षी जे आहेत हे अवॉर्ड्स कोणाकोणाला मिळालेत यांची आपण पूर्ण एक लिस्ट बघणार आहोत। आणि आज 10 ऑक्टोबर आहे। 10 ऑक्टोबरला आजच नोबेल पीस प्राइज अनाउन्स करण्यात आलेला आहे, आणि याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। सो नोबेल पीस प्राइज 2025 यासाठी बरेच जे मोठे मोठे लीडर्स होते जगातले हे रेसमध्ये होते, आणि यामध्ये सगळ्यात टॉपची जी रेस होती ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प। डोनाल्ड ट्रम्प यांना 2025 चा नोबेल प्राइज जो आहे पीस प्राइज तो यांना हवा होता। त्यांची इच्छा होती की त्यांना मिळावा का, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 9 महिन्यामध्ये 8 युद्ध थांबवलेत, आणि त्यांनी जसं फॉर एक्झाम्पल इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यावर त्यांनी युद्ध म्हणजे शांतता करार केला। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की युक्रेन रशिया यांच्यात त्यांनी शांतता करार केला। इंडिया पाकिस्तान मागे जो पहलगाम अटॅक झाला होता त्याबद्दल दोन्ही देश जे होते ते एकदम युद्ध पातळीवर समोरासमोर आले होते। त्यांचं म्हणणं की मी त्यांच्यामध्ये पण इंटरफेअर करून त्यांच्यात पण मी शांतता करार केला होता। सो असे बरेचसे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले। यांचं स्वप्न होतं की त्यांना 2025 चा नोबेल पीस प्राइज मिळावा, पण त्यांच्या स्वप्नांना पूर्णपणे पाणी फेरलं गेलं। सो अकॉर्डिंगली हा जो अवॉर्ड आहे नोबेल पीस प्राइज जो आज 10 ऑक्टोबर आजच्या दिवशी देण्यात आला तो गेला व्हेनेझुएलाच्या ज्या अपोजिशन ज्या नेत्या आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या, त्यांचं नाव आहे मारिया मचाडो हे त्यांचं नाव आहे। त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। सर त्यांच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे, मारिया मचाडो बद्दल। सो आपण पहिले नोबेल प्राइज काय असतो, नोबेल प्राइज कसा दिला जातो, आणि त्याचं रिझन काय देण्यामागचं हे आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल। सो आपण बघूया, बऱ्याच जणांना या गोष्टी माहित नाही, बेसिक गोष्टी। जसं आता बघा, मी ऑफलाईन क्लासेसमध्ये विचारतो मुलांना की मला सांगा नोबेल प्राइज काय, तर बऱ्याच जणांना नोबेल प्राइज म्हणजे काय हेच माहित नाही राहत। तो का दिला जातो, कोणाला दिला जातो, ह्या गोष्टींबद्दल त्यांना अवेअरनेसच नाही राहत। सो अकॉर्डिंगली आपण या थोड्याशा बेसिक गोष्टी आहेत या आपण डिस्कस करूया इन शॉर्ट। सो नोबेल जे प्राइज आहे नोबेल प्राइज त्याची आपण हिस्ट्री आणि डिटेल्स थोडक्यामध्ये बघूया। ओरिजिन आणि फाउंडर याचं कोण आहे अवॉर्डचं। नोबेल प्राइज जे आहे हा इस्टॅब्लिश केला गेला होता बाय द विल ऑफ अल्फ्रेड बर्नार्ड, ठीक आहे, नोबेल। म्हणजे अल्फ्रेड नोबेल हे एक सायंटिस्ट होते, इंजिनियर होते आणि इन्व्हेंटर होते। लक्षात घ्या, केमिस्ट होते, इंजिनियर होते आणि इन्व्हेंटर होते। यांनी हा अवॉर्ड इस्टॅब्लिश केला होता 1833 आणि 1896 हे त्यांचं म्हणजे एक त्यांचं जीवन जर्नी होती, त्यांची लाईफ जर्नी होती। आणि यामध्ये अल्फ्रेड नोबेल जे आहे हे इन्व्हेंटिंग डायनामाइट 1867 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता, आणि त्यासाठी हे जगात फेमस झाले होते। सो अकॉर्डिंगली इन हिज विल त्यांच्या एक मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, जे 1895 मध्ये त्यांनी साईन केलं होतं त्या मृत्यूपत्रामध्ये, की नोबेल जो आहे हा डायरेक्टेड दॅट हिज एंटायर फॉर्च्यून बी यूज टू क्रिएट a series of prizes for those who contribute the most to humanity in various fields. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मानवतावादाचं कल्याण करण्यासाठी जे लोक कॉन्ट्रीब्यूट करतायत अशा लोकांना त्यांचे जे काही मृत्यूपत्र त्यांनी अटी टाकल्या होत्या की त्यांची जे पण काही प्रॉपर्टी होती, जे पण काही त्यांचं असेट होतं त्याचा वापर जो आहे एक प्रकारे टू क्रिएट अ सेट ऑफ सिरीज ऑफ प्राइसेस, म्हणजे त्याने प्राइसेसची सिरीज एक असे क्रिएट करण्यात येईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मानवतावादाचं कल्याण करण्यासाठी हा अवॉर्ड देण्यात येणार असं त्यांचं एक ओपिनियन होतं, ह्युमॅनिटी इन व्हेरियस फील्ड। सो हिज फॉर्च्यून आणि त्यांची जी काही टोटल संपत्ती होती 31 मिलियन स्वीडिश क्रोनॉर, याची जी आजच्या डेटमध्ये व्हॅल्यू आहे या एवढी त्यांच्याकडे संपत्ती होती, आणि त्याची व्हॅल्यू आजच्या डेटला किती आहे 2000 करोड इन टुडेज व्हॅल्यू, म्हणजे आजच्या व्हॅल्यू मध्ये एवढं त्यांचं ते अमाऊंट होतं। सो वॉज यूज टू इस्टॅब्लिश द नोबेल फाउंडेशन, आणि या अमाऊंटचा जो यूज केला गेला होता तो कुठे केला गेला होता, नोबेल फाउंडेशन इस्टॅब्लिश करण्यामागे एक ट्रस्ट आहे, नोबेल फाउंडेशन आहे, जसं टाटा ट्रस्ट म्हणतो आपण इंडियामध्ये, सिमिलरली नोबेल फाउंडेशन एक ट्रस्ट आहे। हे ट्रस्ट काय करतं, अशा लोकांचा सर्वे करतो, त्यांचा स्टडी करतो जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी मानव कल्याणासाठी ते करतायत। मग ते कुठल्या क्षेत्रात कुठल्या कॅटेगरी आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। पुढच्या फाईलकडे आपण जाऊया, नेक्स्ट। सो सेकंड पॉइंट जो आहे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, या अवॉर्डचे जे इस्टॅब्लिशमेंट इयर आहे दॅट इज द फर्स्ट नोबेल प्राइज, जो 1901 मध्ये इस्टॅब्लिश केला गेला होता, म्हणजे पहिल्यांदा हा अवॉर्ड देण्यात आला होता। प्राइजेस आर गिव्हन अॅन्युअली टू ऑन 10 डिसेंबर, 10 डिसेंबरला दरवर्षी
हा अवॉर्ड दिला जातो. का दिला जातो 10 डिसेंबरलाच? कारण अल्फ्रेड नोबेल यांची ती डेथ अॅनिव्हर्सरी असते 10 डिसेंबर या दिवशी. सो या दिवशी अवॉर्ड दिले जातात. आणि याचबरोबर आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. आता आपण बघू याच्यामध्ये की हे जे अवॉर्ड आहेत ऍडमिनिस्ट्रेटिंग बॉडीज म्हणजे कोण या अवॉर्डला ऍडमिनिस्टर करतं, कोण हे अवॉर्ड देत असतं. कॅटेगरी बघा, फिजिक्स मध्ये जो अवॉर्ड आहे, फिजिक्स मध्ये ज्यांना जो अवॉर्ड मिळाला यांची आपण नावं बघणार आहेत लास्ट मध्ये की फिजिक्स मध्ये कोणाला मिळाला, केमिस्ट्रीमध्ये कोणाला मिळाला, लिटरेचरमध्ये कोणाला मिळाला, शांततेत कोणाला मिळाला. ठीक आहे. सो फिजिक्स जो आहे हा अवॉर्ड दिला जातो रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. म्हणजे तुम्ही जर बघितलं फक्त एक जर अवॉर्ड सोडला तुम्ही कुठला, तो म्हणजे शांततेचा अवॉर्ड, तो फक्त ओस्लो मध्ये दिला जातो. बाकी सगळे अवॉर्ड कुठे असतात? स्टॉकहोम. स्टॉकहोम जे आहे ही कोणत्या देशाची राजधानी आहे? जस्ट कमेंट करून सांगा. स्वदेश, स्वीडनची राजधानी. स्वीडनची जी राजधानी आहे स्टॉकहोम. जर तुम्ही शांततेचा जर पीस प्राइज सोडला, हा फक्त कुठे दिला जातो? नॉर्वेजियन नोबेल कमिटीद्वारा दिला जातो. नॉर्वेज पार्लिमेंट, नॉर्वेच्या पार्लिमेंटमध्ये लक्षात घ्या पीस प्राइज. बाकी सगळे जे अवॉर्ड आहेत ते स्टॉकहोम स्वीडनमध्ये देण्यात येतात. आता हे काय आहे याचं आपण पुढे कारण बघणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये जो अवॉर्ड आहे तो दिला जातो रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस, सेम अकॅडमी देणार. मेडिसिन फिजिओलॉजीमध्ये नोबेल असेंब्ली ऍट कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट हे देत असते. लिटरेचरमध्ये स्वीडिश अकॅडमी ही पण स्टॉकहोमलाच आहे. आणि याचबरोबर पीसमध्ये नॉर्वेजियन नोबेल कमिटी जे अपॉइंट केलं नॉर्वेज पार्लिमेंट द्वारा, हे ते ओस्लो. ओस्लो ही कुठल्या कंट्रीची राजधानी आहे? नॉर्वेची कॅपिटल आहे, लक्षात घ्या. आणि इकॉनॉमिक सायन्सेस मध्ये रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स हेच अवॉर्ड देणार. ही पण कुठे? स्टॉकहोम मध्ये आहे. सो अकॉर्डिंगली आपण जाऊया पुढच्या फाईलकडे. नेक्स्ट आपण डिस्कस करतो नोबेल प्राइज कॅटेगरीज. कुठल्या कुठल्या अशा कॅटेगरीज आहेत जिथे नोबेल प्राइज दिला जातो. ज्यामध्ये पहिली आहे फिजिक्समध्ये, ज्यांनी फिजिक्समध्ये काही ह्युमॅनिटेरियन एड किंवा ह्युमॅनिटेरियन साठी काही काम केलं असेल मानवतासाठी, तर त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. केमिस्ट्रीमध्ये दिला जातो, फिजिओलॉजी मेडिसिन मध्ये दिला जातो, लिटरेचर म्हणजे साहित्य, ठीक आहे. त्यानंतर पीस शांतता आणि इकॉनॉमिक सायन्सेस. आता बघा याच्यामध्ये हे जे अवॉर्ड आहेत सगळे 1901 पासून नोबेल प्राइज अवॉर्ड सुरू झाले होते 1901 पासून. आणि हा जो इकॉनॉमिक सायन्सेस मधला अवॉर्ड आहे हा सगळ्यात अगोदर 1968 मध्ये ऍड केले गेले होते. म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांच्या कॅटेगरीमध्ये, यांच्या लिस्टमध्ये इकॉनॉमिक सायन्सेस बद्दलचा कुठलाही अवॉर्ड नव्हता. हा ऍड केला गेला होता ऑफिशियली. सॉव्हरेन इज अ प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेलच्या मेमरी म्हणजे आठवणीमध्ये हे राहावं म्हणून त्यांच्यासाठी हा अवॉर्ड ऍड केला गेला 1968 मध्ये. आणि या अकॉर्डिंग हा अवॉर्ड कोणी ऍड केला होता? बाय द स्वदेश सेंट्रल बँक यांनी हा ऍड केला होता. ठीक आहे. यांनी त्यांच्या मेमरीमध्ये त्याला ऍड करण्यात आलं होतं लिस्टमध्ये. अकॉर्डिंगली आपण जाऊया नेक्स्ट पॉइंटकडे. ठीक आहे. पुढचा जो पॉइंट आपण डिस्कस करतो दॅट इज नोबेल पीस प्राइज स्पेशल केस. आता बघा नोबेल जो पीस प्राइज आहे इज द ओनली वन नॉट अवॉर्डेड इन स्वीडन. हा एकमेव असा अवॉर्ड आहे जे स्वीडन मध्ये देण्यात येत नाही. हा अवॉर्ड कुठे देण्यात येतो? हा अवॉर्ड देण्यात येतो नॉर्वेमध्ये, ओस्लो. नॉर्वे, त्याला आपण त्याची कॅपिटल आहे ओस्लो. ओस्लो मध्ये शांतता पीस प्राइज देण्यात येतो. याचबरोबर इट इज अवॉर्डेड इन ओस्लो नॉर्वे अकॉर्डिंग टू नोबेल्स विल. ही नोबेलची म्हणजे अल्फ्रेड नोबेलची इच्छा होती की शांततेचा जो अवॉर्ड आहे हा कुठे देण्यात यावा? नॉर्वेमध्ये, बाकी सगळे स्वीडनमध्ये. याचं रिझन काय होतं? 1885 मध्ये 95 मध्ये 1895 मध्ये स्वीडन, नॉर्वे हे युनायटेड होते अंडर वन मोनार्च. या दोघांवरती एकाच मोनार्च, एकाच राजाचं राज्य होतं. स्वीडन आणि कोणावरती? नॉर्वेवरती. जे शासन होतं ते एकच राजा चालवायचा. बट नोबेल वॉन्टेड द पीस अवॉर्ड टू रिमेन न्यूट्रल. पण नोबेलचं म्हणणं काय होतं? जो पीस अवॉर्ड असेल याला आपण न्यूट्रल ठेवूया. ठीक आहे. म्हणजे एक अवॉर्ड आपण नॉर्वेमध्ये ठेवूया. कारण तो होता स्वीडिश होता, स्वीडनचा होता अल्फ्रेड नोबेल. सो हेज नॉर्वे वॉज चोजन. म्हणून या अवॉर्डसाठी, शांततेच्या अवॉर्डसाठी नॉर्वेला चूज करण्यात आलं होतं. सो अकॉर्डिंगली आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा सिलेक्शन अँड नॉमिनेशन प्रोसेस. सिलेक्शन याच्यामध्ये कशा प्रकारे केलं जातं? एखाद्या व्यक्तीला समजा जर नोबेल प्राइज साठी नॉमिनेट केलं गेलं त्याच्यामध्ये त्याचे क्रायटेरिया काय असतात? सो नॉमिनेशन ओनली क्वालिफाईड नॉमिनेटर्स, फॉर्मर लॉरिएट्स, प्रोफेसर असतात, पार्लिमेंटरियन्स असतात म्हणजे पॉलिटिशियन्स कॅन सबमिट नॉमिनेशन्स. यांचं नॉमिनेशन घेण्यात येतं. लक्षात घ्या. फॉर्मर लॉरिएट्स म्हणजे कोण? ज्यांना नोबेल प्राइज मिळालेले आहेत असे व्यक्ती, ज्याला आपण फॉर्मर लॉरिएट्स म्हणतो. म्हणजे डबल सुद्धा दिला जातो
असे बरेचसे काही सायंटिस्ट आहेत किंवा असे बरेचसे काही व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल प्राइज 2दा 3दा मिळालेला आहे. 3दा तर नाही मिळाला अजून, 2दा तर मात्र नक्की मिळालेला आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली त्याचा रिव्ह्यू घेण्यात येईल. एक्सपर्ट कमिटी स्टडी द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ नॉमिनीज. नॉमिनीजचं कॉन्ट्रीब्युशन ते स्टडी करणार. यांनी जे पण काही नॉमिनेशन दिलेलं असेल नोबेल ऑर्गनायझेशनला, त्यांचा एक प्रकारे सर्वे करून त्यांचा एक स्टडी केला जाणार, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. त्याचबरोबर डिसिजन घेतलं जाईल नंतर. द रिलेव्हंट अवॉर्डिंग बॉडी वोट्स ऑन द फायनल विनर. म्हणजे काही अवॉर्डिंग बॉडी आहे ती फायनल जो काही विनर आहे त्याच्यावरती ती वोट करणार की हा यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगल्या प्रकारे आहे. सो अनाउन्समेंट कशा प्रकारे असते, एव्हरी ऑक्टोबर विनर्स आर अनाउन्स्ड. म्हणजे ऑक्टोबर महिना जेव्हा येतो, ऑक्टोबर महिन्यामध्ये विनरची यादी जी आहे ती डिक्लेअर केली जाते. सो अवॉर्ड सेरेमनी आता ही 10 डिसेंबर जी आहे, नोबेल्स अल्फ्रेड नोबेल्स यांची ती डेथ अॅनिव्हर्सरी आहे. सो त्या अकॉर्डिंग हा अवॉर्ड 10 डिसेंबरलाच डिक्लेअर केला जातो. अकॉर्डिंगली आपण जाऊया नेक्स्ट पॉइंटकडे. सो पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये व्हॉट लॉरिएट्स रिसीव्ह. आता या जो काही नोबेल प्राइज असतं याच्यामध्ये जे लॉरिएट्स असतात बघा, ज्यांना नोबेल प्राइज मिळतो यांना काय म्हणतात, लॉरिएट म्हणतात. मग या लॉरिएटला मिळतं काय, या अवॉर्ड अंडर इच नोबेल लॉरिएट रिसीव्ह, यांना एक गोल्ड मेडल मिळते, डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आणि कॅश प्राइज मिळते. जे कॅश प्राइज होतं 2024 मध्ये अराउंड 11 मिलियन स्वेदिश क्रोनर होतं, म्हणजेच किती 8.3 करोड इंडियन रुपी मध्ये. एवढं अमाऊंट जे आहे हे याच्या अंडर दिलं जातं, नोबेल लॉरिएटला दिलं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे गोल्ड मेडल एक मिळणार, डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल आणि 8.3 करोडचं अमाऊंट देखील त्यांना दिलं जाणार आहे. याचबरोबर नेक्स्ट पॉइंटकडे आपण येऊया. ठीक आहे. सो नोटेबल नोबेल प्राइज फॅक्ट्स. आता काही तुम्हाला फॅक्ट सांगतो नोबेल प्राइज बद्दलच्या. पहिलं म्हणजे काय, फर्स्ट नोबेल प्राइज 1901 मध्ये अवॉर्ड केला गेला होता. हा कोणाला मिळाला होता, याचे जे रिसिव्हर होते ते फिजिक्सचे जे संशोधक होते, विल्यम कॉनरॅड रॉंगटेन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे होते, जसं केमिस्ट्री, फिजिक्स, मेडिसिन, लिटरेचर, पीस, या 5 कॅटेगरीज मध्ये हा अवॉर्ड दिला गेला होता. आणि फिजिक्स मध्ये विल्यम कॉनरॅडला मिळाला होता, केमिस्ट्रीमध्ये जॅकोबस हेनरिकस वॉन हॉफ यांना मिळाला होता, मेडिसिन मध्ये हा एमिल ओन बेरिंगला मिळाला, लिटरेचर मध्ये सुली यांना मिळाला होता, आणि पीस मध्ये जीन हेनरी डुनांट, रेड क्रॉस फाउंडर येते. रेड क्रॉस एक संस्था आहे, लक्षात घ्या. रेड क्रॉस संस्थेचं नाव नेहमी न्यूज मध्ये असतं, रेड क्रॉस फाउंडेशन. या संस्थेचं काम काय असतं माहितीये, ह्युमॅनिटेरियन, जिथं काही ह्युमन रिगार्डिंग काही क्रायसिस चालू आहेत, जिथं काही माणसांना बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं. जसं एक्झाम्पल सांगतो, जसं फॉर एक्झाम्पल गाझा आणि इस्रायल यांचा वॉर झाला. इस्रायलने गाझावर बंबारी केली. ठीक आहे, पूर्ण गाझा त्यांनी एक प्रकारे खतम करून टाकलं. मग तिथले जे लोक होते, ज्या बिल्डिंग मध्ये घरांमध्ये राहायचे, ते लोक रस्त्यावरती आले. त्यांना कुठल्याही प्रकारचे मेडिकल फॅसिलिटी नव्हत्या, कुठल्याही प्रकारचा अन्न वस्त्र निवारा नव्हता. ठीक आहे, झोपड्या करून ते राहत आहेत. ठीक आहे, त्या बिल्डिंग मध्ये राहत नाहीत. मग ऑब्व्हियस आहे की यांना बेघर करून टाकलं. त्या वॉरमुळे या लोकांवर इफेक्ट पडला. म्हणजे काय, एक मानवतावादी त्यांचं एक इंटेन्शन असतं. म्हणजे मानवतावादी जर कुठं काही माणसाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तिथल्या एखाद्या देशाच्या एखाद्या एरियातल्या, तर अशा लोकांना ते मदत करतात. ह्युमॅनिटेरियन एड म्हणजे मानवतावादी मदत ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. सो जीन हेनरी डोनाल्ड जे आहेत ना, हे एक प्रकारे काय रेड क्रॉसचे फाउंडर आहेत. तर तुम्हाला विचारलं गेलं एक्झाम मध्ये प्रश्न आला, कारण आता जे काही न्यूजपेपर मध्ये येत आहे, जसं इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जर पीस अग्रीमेंट बद्दल, सो त्याबद्दल हमास जी एक संस्था आहे, संघटना आहे, ती यांच्या अंडर काम करते. म्हणजे पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी ती त्यांच्या हक्कासाठी ती काम करते. सो पॅलेस्टाईनने काही इस्रायलच्या लोकांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे, आणि ते बंदिस्त कोणी करून ठेवलं, हमासने करून ठेवलेलं आहे. सो या गोष्टीमध्ये आता हमासने काय सांगितलं, आम्ही त्याचे आता इस्रायलची मागणी काय की आमचे जे बंदिस्त लोक आहेत, हॉस्टेजेस आहेत, तुम्ही कैद करून ठेवले त्यांना तुम्ही सोडा. आता हमासचं म्हणणं काय की आम्ही ते सोडणार, पण त्यामध्ये आम्ही काही अशा मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, आम्ही त्यांना मध्ये आम्ही त्यांना घेणार आणि त्यांच्या थ्रूच आम्ही त्यांना रिलीज करणार. आणि त्याच्या सगळ्यात टॉपचं नाव कुठलं आहे, रेड क्रॉसचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. सो ही संस्था अशा प्रकारे काम करते. आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. नेक्स्ट पॉइंट जो आहे दॅट इज यंगेस्ट नोबेल लॉरिएट. आतापर्यंत सगळ्यात यंगेस्ट नोबेल लॉरिएट कोण आहेत? सो यंगेस्ट नोबेल लॉरिएट ऑब्व्हियसली सगळ्यात फेमस मलाला युसुफझाई. मलाला युसुफझाई यांना शांततेचा नोबेल प्राइज 2014 मध्ये देण्यात आला होता. शी इज ओनली द 17 इयर. त्यावेळेस ती फक्त किती 17 वर्षाची मुलगी होती, पाकिस्तानची नागरिक होती ती. ठीक आहे, तो तिला हा सगळ्यात यंगेस्ट नोबेल लॉरिएट मिळाला होता. ओल्डेस्ट सगळ्यात वयस्कर जे नोबेल लॉरिएट आहेत, सगळ्यात यंग कोण, मलाला युसुफझाई. सगळ्यात ओल्ड
सगळ्यात वयस्कर कोण? जॉन बी गुडन हॉक. तर यांना 2019 मध्ये केमिस्ट्रीमध्ये अवॉर्ड मिळाला होता, नोबेल प्राइज मिळाला. ते 97 इयर्सचे होते आणि ते युएसला ते म्हणजे प्रॉपर युएसचे आहेत. म्हणजे नोबेल प्राइज जो आहे हा जिवंत असताना पण दिला जातो आणि आफ्टर डेथ सुद्धा दिला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, मृत्यूनंतर सुद्धा दिला जातो. मल्टिपल नोबेल विनर्स आहेत, जसं की फॉर मल्टिपल नोबेल विनर्स म्हणजे काय? ज्या प्रकारे ज्यांना 2-2 वेळा पीस प्राइज मिळाला, ठीक आहे, सॉरी 2-2 वेळा त्यांना नोबेल प्राइज मिळाला. मॅरी क्युरी आहे फिजिक्समध्ये, यांना 1903 आणि 1911, केमिस्ट्रीमध्ये 1911 मध्ये यांना मिळाला आणि फिजिक्समध्ये 1903 मध्ये मिळाला. लायनस पॉलिक यांना केमिस्ट्रीमध्ये 1954 मिळाला आणि 1962 मध्ये यांना शांततेचा पुरस्कार मिळाला होता, नोबेल पुरस्कार. सो आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टंट आहे ऑन स्क्रीन. नोबेल इंडियाज नोबेल लॉरियर्स, भारतातले नोबेल ज्यांना नोबेल प्राइज मिळाले असे व्यक्ती इंडियातले, हे पण बऱ्याच जणांना माहित नसतं, लक्षात घ्या. सो ऑब्व्हियसली तुम्हाला करंट अफेअर किंवा जीके मध्ये या क्वेश्चन असे 100% विचारले जातात. कारण रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते ज्यांना लिटरेचरमध्ये 1913 ला गीतांजली याच्या कॉन्ट्रीब्युशन साठी नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. सेकंड नंबर CV रमन, सगळ्यात फेमस, सगळ्यांना माहितीच आहे. फिजिक्समध्ये एकमेव अशी व्यक्ती ज्यांना फिजिक्समध्ये आतापर्यंतचा नोबेल प्राइज मिळालेला आहे ते म्हणजे कोण? CV रमन, फर्स्ट इंडियन आहेत. 1930 यांना हा अवॉर्ड मिळाला होता, 1930 च्या अंडर रमन इफेक्ट. ठीक आहे, रमन इफेक्ट हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं अकॉर्डिंगली. ठीक आहे, रमन इफेक्ट. याचबरोबर मदर टेरेसा यांना पण नोबेल प्राइज मिळाले होते आणि मदर टेरेसाला शांततेचा नोबेल प्राइज मिळाला होता 1979 मध्ये. ह्युमॅनिटेरियन वर्क त्यांनी केलं होतं. याचबरोबर अमर्त्य सेन यांना मिळाला होता इकॉनॉमिक्स मध्ये 1998 मध्ये, हे वेलफेअर इकॉनॉमिक्स होते. आणि याचबरोबर कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल प्राइज मिळाला होता 2014 मध्ये. चाइल्ड राईट्स ऍक्टिव्हिजम, त्यांनी लहान मुलांसाठी काम केलेलं आहे, त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, त्यांना सगळ्या सुविधा देणं. असे मुलं लहान जे बेघर आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा आसरा नाहीये, अशा मुलांना त्यांनी त्याच्यामध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड केलं. वेंकी रामकृष्णन यांना केमिस्ट्रीमध्ये मिळाला 2009 मध्ये आणि यांना रायबोसोम स्ट्रक्चर यासाठी मिळाला होता 2009. सगळ्यात शेवटचा जो नोबेल प्राइज होता तो यांना कैलास सत्यार्थी यांना दिला गेला होता. 2014 नंतर बाकी कुठल्या भारतीयाने ज्याला नोबेल प्राइज मिळाला असो. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या पॉइंटकडे आपण जातोय. नाव दिस इज द लेडी. ठीक आहे, याच त्या महिला ज्यांचं नाव आहे मारिया मचाडो, ज्यांना पीस प्राइज मिळालेला आहे 2025चा या ऑक्टोबर मंथ मध्ये, आजच्या डेटमध्ये 10 ऑक्टोबर मध्ये. सो मेंबर ऑफ द नॅशनल असेंब्ली ऑफ मिरांडा. मिरांडा म्हणजे काय? साऊथ अमेरिकन कंट्री आहे, ज्या कंट्रीला ते बिलॉंग करतात. व्हेनेझुएला, लक्षात घ्या, व्हेनेझुएला ही जी कंट्री आहे साऊथ अमेरिकेमध्ये येते. या कंट्रीच्या जी काही पॉलिटिकल पार्टी, अपोजिशन पॉलिटिकल पार्टी, त्याचे ते मेंबर आहेत. सो 5 जानेवारी 2011, 21 मार्च 2014 तेव्हापासून ते ऑफिसमध्ये होते. शी वॉज वर्किंग इन दी ऑफिस. सक्सेडेड बाय रिकार्डो सँचेज यांच्या जागेवरती ते आले होते. त्यांचा जन्म झालेला आहे 7 ऑक्टोबर 1967. त्यांचं वय आहे 58 इयर्स आता, राईट नाव 58 इयर्स ओल्ड आहे. मारिया कॉर्निया मचाडो परिस्का. पॉलिटिकल पार्टी कुठली त्यांची? वेंटे वेनेझुएला ही त्यांची पॉलिटिकल पार्टी आहे. 2012 मध्ये त्यांनी या पार्टीमध्ये काम करणं सुरू केलं आणि प्रेझेंट ती आतापर्यंत या पार्टीमध्ये काम करते. सो अदर पॉलिटिकल युनिटरी प्लॅटफॉर्म्स अफिलिएशन्स काय? डेमोक्रेटिक युनिटी राऊंड टेबल समिट. चिल्ड्रन, त्यांना 3 मुलं आहेत. याचबरोबर त्यांचं एज्युकेशन जे आहे दॅट इज शी हॅज कम्प्लिटेड अँड्रेस बेल्लो कॅथलिक युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 2024 त्यांना खूप सारे अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या कामगिरीसाठी. आता यांना अवॉर्ड देण्यामागचं कारण काय ते आपण रिझन बघूया. वाय शी वॉज चोजन फॉर दी पीस प्राइज. शांतता नोबेलसाठी त्यांना का सिलेक्ट करण्यात आलं? का त्यांना नोबेल जी कमिटी आहे नोबेल प्राइज अवॉर्ड करणारी, सो त्यांनी यांना का चूज केल्याचं रिझन आहे की मारिया कॉरिना मचाडो यांना 2025चा नोबेल पीस प्राइज मिळाला. त्यांच्या कशामुळे मिळाला? टायरलेस वर्क. टायरलेस म्हणजे काय? न थकता, न झुकता, न जुमानता त्यांनी कंटिन्युअस काम केलं. कशासाठी? प्रमोटिंग डेमोक्रेटिक राईट्स. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही अधिकार लोकांना मिळावेत, लोकशाहीनुसार देश चालावा,
कुठल्याही प्रकारची हुकुमशाही तिथं नसावी यासाठी तिने टायरलेस काम केलं, न थकता काम केलं. ऑफ द पीपल, कोणासाठी? व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी. अँड फॉर अ स्ट्रगल टू अचीव्ह जस्ट अँड पीसफुल ट्रान्झिशन फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी. आणि तिने खूप वर्ष जी काही तिथं डिक्टेटरशिप चालली होती व्हेनेझुएलामध्ये, त्या डिक्टेटरशिपचं परिवर्तन जे आहे तिने ते लोकशाहीमध्ये घडून आणलं. आणि लोकशाहीनुसार तिथे काम चालू आहे, यासाठी तिला तो अवॉर्ड देण्यात आलेला आहे. हिअर आर द की रिझन्स बिहाइंड द अवॉर्ड. अवॉर्ड देण्यामागचे सगळ्यात महत्वाचे रिझन्स खाली दिलेले आहेत. आपण नोबेल कमिटीने तिला डिस्क्राईब केलं ऍज अ ब्रेव, एक कमिटेड चॅम्पियन ऑफ पीस, एक शूरवीर, एक कमिटेड चॅम्पियन ऑफ पीस, शांततेची एक म्हणतो ना आपण एक सिम्बल ऑफ द पीस, अशा त्या लेडीज आहेत. अ वुमन हू कीप्स द फ्लेम ऑफ डेमोक्रेसी बर्निंग आम्ही द ग्रोविंग डार्कनेस. एक साइडला व्हेनेझुएलामध्ये डिक्टेटरशिप वाढत चाललेली आहे, लोकांना एका पर्सन नुसार वागावं लागतंय व्हेनेझुएलामध्ये, जो ते सांगेल तेच ते होणार. आणि अशा प्रकारे लोकांना अंधारात ढकलून देण्याचे काम तिथली जी काही रुलिंग पार्टी ती करत असताना तिने एक प्रकारे लोकशाहीची जी काही मशाल आहे ती तिने एक प्रकारे जागरूक ठेवली, ओपन ठेवली. यामुळे तिला नोबेलची काही कमिटी आहे, नोबेल कमिटीने म्हटलं काय, ब्रेव आणि कमिटेड चॅम्पियन ऑफ पीस. याचबरोबर शी हॅज प्लेड अ सेंट्रल रोल इन व्हेनेझुएलाज अपोजिशन मुवमेंट. व्हेनेझुएलाच्या अपोजिशन मुवमेंटमध्ये तिने जी अपोजिशन पार्टी आहे, जी काही रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट ज्या काही ते करत होते काम, कारण त्यांच्या कामकाज किंवा त्यांचं जे हुकुमशाही प्रवृत्ती, त्यासाठी तिने महत्वाची भूमिका प्ले केलेली आहे व्हेनेझुएलाच्या पॉलिटिक्समध्ये, मुवमेंटमध्ये. अंडर इन्क्रीजिंगली रिप्रेसिव्ह कंडिशन्स, अशा काही कंडिशन तिथे क्रिएट झाल्या होत्या, एकदम रिप्रेसिव्ह कंडिशन आपण कशाला म्हणतो, म्हणजे दबावाचं राजकारण. ठीक आहे, ज्या अंडर पूर्णपणे तिथे जे राजकारण चालायचं एक प्रकारे रिप्रेसिव्ह होतं कंडिशन, सिकिंग टू युनिफाय फ्रॅक्चर्ड अपोजिशन अँड डिफेंड डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स. अपोजिशनला पूर्णपणे तिथल्या सरकारने वीक करून टाकलं होतं, पूर्णपणे त्यांना त्यांचे पाय तोडून टाकले होते. पाय तोडणे म्हणजे त्यांचं एक प्रकारे त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण अपोजिशनला अकॉर्डिंगच्या, समजा डिक्टेटर सारखं जर सरकार असेल तर ते काय करणार, अपोजिशनला जेलमध्ये ठेवणार, त्यांच्यावर काही पण आरोप लावणार, त्यांना अरेस्ट करणार. सो अशा प्रिन्सिपल तिने हे काम केलेलं आहे. सो डिस्पाइट बिंग बार्ड फ्रॉम रनिंग फॉर ऑफिस, तिला ऑफिस रन करण्यापासून बार करण्यात आलं होतं बाय रेजिम कंट्रोल इन्स्टिट्यूशन्स, जे काही हुकुमशाही सारख्या संस्था त्यांच्याद्वारे. शी कंटिन्यू हर ऍक्टिव्हिजम, तिने तिचं काम चालूच ठेवलं, ती ऍक्टिव्हच राहिली. वेंट इन टू हायडिंग फॉर सेफ्टी, तिच्या सुरक्षेसाठी तिला लपावं लागलं इकडे तिकडे, पण तिने काम मात्र बंद केलं नाही. तिला जीवाला धोका होता तिच्या. रिमेन व्हिजिबल ॲज अ सिम्बल ऑफ रेजिस्टन्स, तिला मारण्याच्या धमकी आहे याच्यात, पण ती कुठल्याच गोष्टीला ती जुमानली नाही. ठीक आहे, तिने काम चालू ठेवलं. सो हर एफर्ट्स एक्सटेंड बियॉन्ड पॉलिटिकल कॉन्टेस्ट टू द डिफेन्स ऑफ सिव्हिल लिबर्टीज. पण लोकांचे जे काही अधिकार, जे काही स्वातंत्र्य आहे ते तिने सुरक्षा, त्यांची नेहमी सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला. ह्युमन राईट्सचा नेहमी त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रोल ट्रान्सपरन्सी इन व्हेनेझुएलामध्ये जे काही इलेक्शन व्हायचे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी तिने टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. दी अवॉर्ड ऑल्सो सेंड्स अ मेसेज टू अबाउट द ग्लोबल डिक्लाइन. ठीक आहे, अकॉर्डिंगली हे आपण याच्यामध्ये बघितलं. त्याचनंतर नेक्स्ट आपण बघतो याच्यामध्ये, हिअर आर 2025 नोबेल प्राइज विनर्स अनाउन्स सो फार. आतापर्यंत 2025 मध्ये जे काही नोबेल प्राइज विनर जे आहेत ते अनाउन्स करण्यात आलेले आहेत. आज 10 तारीख आहे. आजचा जो पीस प्राइज मिळाला आहे तो कोणाला मिळाला, मारिया मचाडोला मिळालेला आहे. आणि हे त्याच्या अगोदर मिळालेले नोबेल प्राइज जस्ट 1-2 दिवसापूर्वीचे सायकोलॉजी किंवा मेडिसिन यामध्ये कोणाला मिळाला, लॉरिएट्स कोण आहेत म्हणजे ज्यांना अवॉर्ड दिला गेला ते मॅरी ई ब्रुनो, फ्रेड रामस्टेल अँड शिमॉन सकागुची. हे दोन्ही जे आहेत, मॅरी ब्रुनो आणि रामस्टेल, फ्रेड रामस्टेल, हे दोन्ही अमेरिकन सायंटिस्ट आहेत. आणि शिमॉन सकागुची जे आहेत हे जॅपनीज सायंटिस्ट आहेत. सो कशासाठी त्यांना अवॉर्ड देण्यात आला, देअर डिस्कव्हरीज कन्सर्निंग प्रिन्सिपल इम्युन टॉलरन्स. इम्युन टॉलरन्सला कन्सिडर करून देण्यात येतं. इम्युन टॉलरन्स यामध्ये त्यांना नोबेल मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. फिजिक्समध्ये कोणाला मिळाला, जॉन क्लार्क, मायकल एच डिवॉरेट अँड जॉन एम मार्टिनिस यांना डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग यामध्ये यांना मिळाला अवॉर्ड. अँड एनर्जी क्वांटायझेशन इन अन इलेक्ट्रिक सर्किट. याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये मिळाला सुसुमू कटागावा, रिचार्ड रॉबसन अँड ओमर एम यागी यांना मिळाला अवॉर्ड, जो नोबेल प्राइज मिळाला दॅट इज द रिझन फॉर डेव्हलपमेंट ऑफ मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स. याचबरोबर आपण जाऊया नेक्स्ट पॉईंट कडे. लास्ट पॉईंट आपण डिस्कस करतोय. आणि सर्वात लिटरेचर मध्ये जो मिळाला तो लास्लो क्राझ्नाहोरकाई. थोडेसे सरनेम डिफिकल्ट आहेत प्रोनाऊन्स करायला, समजून घ्या. यांना मिळालेलं आहे. हे जे आहे हंगेरी म्हणून जे कंट्री आहे, हंगेरीचे सायंटिस्ट आहेत. हंगेरी, सॉरी सायंटिस्ट नाही, लिटरेचर म्हणजे
साहित्यामध्ये यांना देण्यात आलेला आहे. सो फॉर इज कॉम्पेलिंग विजनरी ओव्हर दॅट इन द मिड्स ऑफ अपोलोकिप्टिक टेरर रिअफर्म द पॉवर ऑफ आर्ट. पॉवर ऑफ आर्ट काय त्यांनी त्याचं बुक्स म्हणून सांगितलेले. पीस शांततामध्ये मिळाला मारिया कोरिना मचाडो यांना मिळालेला आहे. काय मिळाला ते मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी व्हेनेझुएलामध्ये डेमोक्रेसी नावाची गोष्ट नव्हती, त्यांनी डेमोक्रेसीला इन्स्टॉल केलं, तिथं रिइन्स्टॉल केलं, डेमोक्रेसीला बिल्डअप केलं, ती खतम होऊ दिली नाही, त्यासाठी त्यांना तो अवॉर्ड मिळालेला. इकॉनॉमिक सायन्सेस यांना काय मिळाला? इकॉनॉमिक सायन्स, अच्छा इकॉनॉमीमध्ये जो आहे अजून डिक्लेअर करण्यात आलेला नाहीये, ठीक आहे, नॉट एट डिक्लेअर. हा उद्या परवा या डेटमध्ये हा अवॉर्ड डिक्लेअर होईल इकॉनॉमीमध्ये नोबेल प्राइज. सो इकॉनॉमी सायन्स नोबेल 25 शेड्यूल टू बी अनाउन्स ऑन 13 ऑक्टोबर. 13 ऑक्टोबरला हा अवॉर्ड आहे तो डिक्लेअर करण्यात येणार आहे. सो या प्रकारे आपण आजचं जे सेशन आहे यामध्ये आपण सगळे पॉईंट जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत, फ्रॉम बेसिक टू मतलब नोबेल प्राइज काय असतं, कसं दिलं जातं, कोणाला दिलं जातं एटसेट्रा. ठीक आहे. सो आजचं सेशन जे आहे ते आपण कम्प्लिटली याच्यामध्ये ऑल डिटेल्स मी घेतलेले आहेत. काही तुम्हाला याच्यामध्ये समजा काही कमेंट्स, काही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. ठीक आहे. या अकॉर्डिंग आजचं आपण सेशन थांबूया, पण त्या अगोदर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला. तुम्हाला अशा प्रकारे जी नवीन नवीन इन्फॉर्मेशन आहे ती मी आमच्या व्हिडिओच्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल. जरी चॅनल सबस्क्राईब केला, बेल आयकॉनचं बटन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा पण व्हिडिओ आमचा अपलोड होईल त्यावेळेस. सो मित्रांनो आज आपण थांबूया. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.